विद्यार्थी मित्रांनो, लाईन आणि प्लेन याचा जर परफेक्ट अभ्यास करायचा असेल तर याचे फॉर्म्युले लगेच आठवले पाहिजेत. कुठल्याही न्यूमेरिकलला गिव्हन डाटा काय दिलाय, मग मला कोणता फॉर्म्युला वापरता येईल, क्वेश्चन काय विचारलाय, हे जर तुमच्या लक्षात आलं ना, तर काही अवघड नाही. मग पार्ट 1 मध्ये तुम्ही लाईनचे फॉर्म्युले बघितलेत. मग ऑब्व्हियसली पार्ट 2 मध्ये काय? प्लेन. सुरुवात करूया आपण. लवकर सुरुवात करूया. पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचंय, की मी प्लेलिस्ट जे अगोदरच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली होती. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि त्याचबरोबर मी पिन कमेंट पण करून ठेवतो. वेक्टर, ओके, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या टॉपिकच्या आणि तुम्हाला मी सांगू का त्या प्लेलिस्ट मी ज्या प्रोव्हाईड केल्यात ना, त्यात छोटे-छोटे लेक्चर्स आहेत. 9-10 मिनिटाचे आणि एक-एक थेरम मी त्यात कव्हर केलंय. ओके. मग चला आता प्लेनला सुरुवात करूया. ओके. बरं याला सुरुवात करत असताना मला काय म्हणायचंय माहितीये का? इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट म्हणजे आपलं काय ठरलंय? गिव्हन डाटा ओळखता आला पाहिजे. म्हणजे मला एक पॉइंट दिलाय, की ज्याच्यामधून ते प्लेन पास होतंय. बरं, हा पॉइंट दिलाय. तर एक अझ्युम करूया, की हा पॉइंट प्लेन वरतीच आहे आणि आर बार ओके त्याचा पोझिशन वेक्टर आहे. मग मला सांगा एपी बारची व्हॅल्यू काय मिळेल? आर बार मायनस ए बार. ओके, बरोबर आहे. तर या प्लेनला ना हा नॉर्मल आहे तो परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आता मला बेसिक सांगा वेक्टर मधलं. जर परपेंडिक्युलर असेल तर डॉट प्रॉडक्ट 0 येतो. मग मी याचा डॉट प्रॉडक्ट जर एन बारशी घेतला तर तो 0 होणार. चला आत मल्टिप्लाय करा. बार डॉट एन बार मायनस ए बार डॉट एन बार इक्वल टू 0 मायनसचं प्लस करा. मग आर बार डॉट एन बार दॅट इक्वल्स टू ए बार डॉट एन बार हे तुमचं आन्सर. हे तुमचं त्या प्लेनचं इक्वेशन आहे लक्षात घ्या. पण सगळ्यात इम्पॉर्टंट ए बार तुम्हाला दिलेला आहे. एन बार तुम्हाला नॉर्मल दिलाय. तेव्हा त्याचा डॉट प्रॉडक्ट इन टर्म्स ऑफ नंबर येणार आहे. आणि इथं आर बार डॉट तो वेक्टर आहे लक्षात घ्या. आता ए बार म्हणजे काय? प्लेनवर असणारा पॉइंट. एन बार म्हणजे काय? नॉर्मल. नॉर्मल म्हणजेच कोण? परपेंडिक्युलर. एवढं कळालंय? मग चला ना पहिलं न्यूमेरिकल सोडवूया आपण. मग पहिलं न्यूमेरिकल सोडवताना फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट. पासिंग थ्रू द पॉइंट म्हणजे मला ए बार माहिती आहे. कोण आहे? 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k आणि परपेंडिक्युलर टू द वेक्टर म्हणजे नॉर्मल दिलाय. एन बार इक्वल्स टू कोण? 2i कॅप प्लस j कॅप मायनस 2k आणि विचारलं काय? इक्वेशन. मग काय इक्वेशन? आर बार डॉट एन बार इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. आर बार लिहा, डॉट लिहा, एन बारची व्हॅल्यू पुट करा. तशीच ठेवा. प्लस जे आणि मायनस सॉरी हां, मायनस 2k कॅप. आता ए बार आणि एन बारचा तुम्हाला डॉट प्रॉडक्ट घ्यायचं. मग पहिल्यांदा ए बार लिहूया आपण 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप आणि डॉट एन बारची व्हॅल्यू 2i कॅप प्लस j कॅप मायनस 2k कॅप. तुम्हाला डॉट प्रॉडक्ट माहितीच आहे. यानं आयच्या कोएफिशियंटनं आयला मल्टिप्लाय करा. आयच्या कोएफिशियंटला 2 टू जा 4, 3 वन जा 3 आणि -8 येणार आहे. त्यामुळे इथं येणार -1. वाटल्यास ते -1 प्लस करा की लिहा तसंच म्हणूया आपण. म्हणजे कळालं. एकदम सिंपल आहे. 2 मार्काला येणार प्रश्न परीक्षेत येणारच. आता नेक्स्ट. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट दिलंय. ओके. डायरेक्शन रेशोज ऑफ द नॉर्मल दिलंय. डायरेक्शन रेशोज ऑफ द नॉर्मल म्हणजे मला सांगायचंय तुम्हाला ए बार दिलंय. ओके. त्याच्यानंतर एन बार दिलंय. मी तुम्हाला सांगतो आर बार इक्वल्स टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप घ्या. म्हणजे तुम्हाला कार्टेशियन इक्वेशनला बरं पडेल. म्हणजे बघा, मी सांगतो तुम्हाला आर बार डॉट एन बार दॅट इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. बरोबर आहे. मग आर बारची ही व्हॅल्यू आहे. एन बारची व्हॅल्यू कोण आहे? नॉर्मल. 3i कॅप प्लस 2j कॅप. मी तुम्हाला आता नुसत्या शॉर्ट अशा हिंट देत जाणार आहे बरं का लक्षात घ्या. उद्या पेपर, परवा पेपर असताना सगळं सोडवत बसलो मी तर वेळ लागेल. मला खूप क्वेशन्स तुम्हाला टाइप सांगायचे आहेत लक्षात घ्या. खूप आहेत पण तणाव बिलकुल घ्यायचा नाही. सोप्पंच आहे. आय, 2J आणि 3K पॉइंट दिलाय. तर आर बार डॉट एन कॅप एन बार जर करायचं म्हटलं तर ह्याचा काय येणार? 3x येणार. y इंटू 2. 2y येणार. z इंटू 5. 5z येणार. आणि ए बार डॉट एन म्हणजे काय? 3 इंटू 1 3 प्लस 4 प्लस 15 करा ऍडिशन वाटल्यास प्लसचा मायनस करा. झालं कार्टेशियन इक्वेशन तयार. म्हणजे वेक्टर इक्वेशन काय होतं वेक्टर इक्वेशन? आर बार डॉट एन बार इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. कार्टेशियनला काय करा? फक्त आर बारची ही व्हॅल्यू पुट करा. द्या डॉट प्रॉडक्ट. ओके. कार्टेशियन पण झालं, वेक्टर पण. आता पुढचा प्रश्न. फूट ऑफ द परपेंडिक्युलर फेव्हरेट सीईटी साठी. आता थांबा. फूट ऑफ द परपेंडिक्युलर.
आणि म्हणजे त्यांनी फुट ऑफ द परपेंडिक्युलर दिलंय. समजून घ्या बरं का. मला जरा प्लेनची डायग्राम काढायची आहे, समजून घ्या. ओके. हे प्लेन आहे समजा, समजा. हा पॉइंट इथं आहे. 2, 1 आणि -2. फुट परपेंडिक्युलर आहे. फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. आता वेक्टर इक्वेशन म्हणजे मला r बार डॉट n बार दॅट इक्वल्स टू a बार डॉट n बार फाइंड आउट करायचं आहे. त्यातलं a बार मला माहिती आहे. प्लेनवर जो पॉइंट आहे तो A बार. आता मला काढायचा आहे नॉर्मल. पण नॉर्मल काढताना हा फुट ऑफ परपेंडिक्युलर आहे. पण तो परपेंडिक्युलर ओरिजिन मधून काढलाय. ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0, 0, 0. पण नॉर्मलचे कोऑर्डिनेट काढणं, डायरेक्शन रेशो काढणं काही अवघड नाहीये. 2 0, 2, 1 0, 1, -2 -0, -2 आहे ते. म्हणजे आता हिंट. जर फुट ऑफ द परपेंडिक्युलर दिलाय फ्रॉम ओरिजिन, तर तोच पॉइंट तुमचा एन बार सुद्धा असतो. तोच पॉइंट बघा. हा एन बार आहे. आणि तोच एन बार आहे आणि तोच पॉइंट तुमचा ए बार पण असतो. मग 2 2 जा 4, 1 into 1 1, पुन्हा 2 2 जा 4, मग +4. मग 4 + 8 नाही झाला आन्सर. फिनिश. बघा, थांबा. तुम्ही बघा, फुट ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन जर दिला असेल, फुट ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन दिला असेल, तर तेच नॉर्मलचे डायरेक्शन रेशो असतात. आता हे बोर्डच्या एक्झाममध्ये आल्यावर आठवलं पाहिजे. हे आठवलं पाहिजे, हे आठवलं पाहिजे. लक्षात घ्या. ओके. मी आपलं स्पीडमध्ये चाललोय. आता तुमच्या एक लक्षात येतंय का बघा? बघा, मी तुम्हाला एकदा शिकवलंय प्लेनमध्ये. हा वेक्टर आणि हा वेक्टर आहे. हा A बार आहे आणि हा B बार आहे. मला ह्या दोघांना परपेंडिक्युलर वेक्टर पाहिजे. क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचं. म्हणजे क्रॉस प्रॉडक्ट मिळालं की मला मिळतं वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ. वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ मिळतं. हे लक्षात घ्या. ओके. मग मला सांगा हा कोण आहे तुमचा? अरे हाच एन बार आहे. मग तुम्ही आत्ता काय शिकला? आर बार डॉट एन बार इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. फक्त तुम्हाला आता एन बारच्या ठिकाणी टाकलं पाहिजे बी बार क्रॉस सी बार. ए बार इंटू बी बार क्रॉस सी बार. ओके. ओके. जर तुम्हाला ए बार, बी बार, सी बार माहीत असेल, तर हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे. तिचं व्हॉल्यूम ऑफ पॅरालेलोपाइप्ड आणि व्हॉल्यूम ऑफ द ट्रायहेड्रॉन. ओके. इथं त्याचा वापर होतो लक्षात घ्या. मी चुकून ट्रॅपेझियम म्हणणार होतो. ओके. हा पॉइंट कळाला तुम्हाला? हा पॉइंट कळाला तर नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया ना आपण. सॉल्व्ह करूया म्हणजे हिंट देणार आहे. पासिंग थ्रू पॉइंट म्हणजे तुम्हाला ए बार दिलाय. ओके. आणि पॅरलल टू दोघं हे. आता हा तुमचा बी बार आणि हा सी बार आहे. ओके. मग फर्स्ट स्टेप काय करा? बी बार क्रॉस सी बार काढा. काढा तुम्ही. आय, जे आणि के. बी ची व्हॅल्यू बघा 4 -1 3. ह्याची व्हॅल्यू कोण आहे? 1 1 आणि -1. करा सॉल्व्ह. बी बार क्रॉस सी बार. मग तुम्हाला कुठलं इक्वेशन विचारलंय? वेक्टर इक्वेशन विचारलंय. मग आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार लिहा. इक्वल्स टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. त्यातला ए बार दिलाय तुम्हाला. मायनस आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस 5 के. तुम्ही करायचंय. तुम्ही. वाटल्यास व्हिडिओ पॉज करून आत्ताचे 4 न्यूमेरिकल करा बाळांनो. 2-2 मार्काचे सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये एक एक प्रश्न येतो झाले 4 मार्क आणि सेक्शन सी मध्ये 3-3 मार्काचे 2 प्रश्न येत आहेत. 3 3 6 10 मार्क आणि अजून 2 मार्क. नाही 10 मार्काचा टॉपिक आहे लक्षात घ्या. ओके. चुकून माझ्या डोक्यात वेक्टर आलं होतं. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. नॉर्मलचे रेशो दिलेत. डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल तुम्हाला दिलेले आहेत. आणि कुठल्या पॉइंट मधून म्हणजे ए पण दिलेला आहे. मग आता मला काय म्हणायचं ऐका की माझं. ए दिलाय. म्हणजे कोण दिलाय? ए बार. डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल पण दिलेत. म्हणजे कोण दिलंय? एन बार. काय अवघड आहे? काय अवघड आहे? काहीच अवघड नाहीये लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, की तसंही आपण वेक्टर इक्वेशन आर बार डॉट एन बार इक्वल्स टू ए बार डॉट एन बार केलं होतं. ए बार माहिती आहे का? दिलंय. एन बार नॉर्मलचे रेशो दिलेत. मग तुम्ही हे सुद्धा करू शकताय. पण तुम्हाला हे जे इक्वेशन आहे ते लक्षात ठेवा. ए इंटू ब्रॅकेट एक्स मायनस x1 प्लस बी इंटू ब्रॅकेट वाय मायनस y1 प्लस सी इंटू ब्रॅकेट झेड मायनस z1 दॅट इक्वल्स टू 0. मग हे पण इक्वेशन आपण लक्षात ठेवूया. अबो इक्वेशन कॅन बी रिटन ॲज हे असं पण आहे बरं का. ओके. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन. मग याच्यावर न्यूमेरिकल नक्की असणार आहे. नक्कीच. डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल दिलेत म्हणजे ए, बी, सी. पॉइंट दिलाय म्हणजे x1, y1, z1 आठवा. काय पॉइंट होता? A इंटू ब्रॅकेट x मायनस x1 प्लस b इंटू ब्रॅकेट y मायनस y1 प्लस c इंटू ब्रॅकेट z मायनस z1 हे करून सॉल्व्ह करायचंय. A इंटू ब्रॅकेट x मायनस 1 y मायनस 2 आणि z मायनस 3 आलं. आणि डायरेक्शन 3 टू 5 आहेत. सॉल्व्ह करा. तुम्हाला आन्सर मिळून जाईल लक्षात घ्या. ओके. इथपर्यंत आपलं नुसतं इक्वेशन चाललंय लक्षात घ्या. इक्वेशन छान चाललंय.
छान चाललंय. कार्टेशियन इक्वेशन आता सगळ्यात इम्पोर्टंट लक्षात घ्या. हे जे दिसतंय ना तुम्हाला हे दिसतंय ना, ह्यात तुमचा हा बी बार आणि हा सी बार असतो. मगाशी आठवा, तुम्हाला एन बार काढायचा आहे ना, तर तुम्हाला बी बार क्रॉस सी बार केलं पाहिजे. ओके, बी बार क्रॉस सी बार केलंय. एन बार काढण्यासाठी बी बार क्रॉस सी बार केलंय. बट कार्टेशियन इक्वेशन विचारलंय. मग जेव्हा तुम्ही एन बार काढाल, तेव्हा तुम्हाला कुणाची व्हॅल्यू मिळाली? ए, बी, सी. पॉइंट दिलाय. इथं तो पॉइंट आहे. पॉइंट आहे 1 -1 0. पॉइंट आहे 1 -1 0. पहिला पॉइंट आहे आणि ते बी बार आणि सी बार ज्या लाईन प्लेन मध्ये आहेत अशा त्या लाईन आहेत लक्षात घ्या. बर मग आता काय मिळालं मला? मला ते इक्वेशन मिळालं कुठलं? ए इंटू ब्रॅकेट एक्स मायनस एक्स वन प्लस बी इंटू ब्रॅकेट वाय मायनस वाय वन प्लस सी इंटू ब्रॅकेट झेड मायनस झेड वन झालं इक्वल टू 0. ओके, ठीक आहे, छानच. दुसरा आणि दुसरा प्रॉब्लेम मी चुकून तोच घेतलाय रे. बघा ना, हा आणि हा तोच आहे. बरं चला ठीक आहे, जाऊ दे, घेतले आपण आत्ताचे. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो 3 पॉइंट दिलेत. x1 y1, x2 y2 आणि x3. अरे नाही, 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 थांबा, थांबा. एक्स, वाय, झेड 3 डायमेन्शनल आहे. 3D आहे हे 3D. त्यामुळे x1 y1 z1 दिलंय. x2 y2 z2 दिलंय. x3 y3 z3. उद्याच्या पेपरमध्ये हा प्रश्न येणार, येणार, येणार. ते पण थोडं नाही, 3 मार्काला येणार लक्षात घ्या. मग तुम्हाला करायचंय काय, की तुम्हाला x मायनस x1 x1 बघा. आता x2 मायनस x1 आणि x3 मायनस x1च आहे. पहिला कॉलम दुसरा तसाच. y मायनस y1, y2 मायनस y1, y3 मायनस y1, z मायनस z1. काळजी काय घ्यायची आहे सांगतो. तुम्ही x1 y1 z1 म्हणजे पहिला पॉइंट कोण आहे बघा. 1 मायनस 1 1 2. तर तुम्हाला मायनस करताना इथं -1 -1 पुन्हा 1 1 2 होतं. -1 -1 -1. पण समजा हा पॉइंट तुम्हाला -2 दिलाय. तर तिथं मायनस करताना +2 करा. ते चिन्ह बदला रे, कारण हा फॉर्म्युला जो आहे ना, ह्या x1 च्या किमती टाकताना ते चिन्ह बदलायचे y1 z1. यांच्या सगळ्यांच्या किमती तुम्हाला बदलायच्या तर किती सोपं, किती सोपं. मी तुम्हाला सांगतो भयंकर सोपं लक्षात घ्या. बघा, वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट विचारलंय तुम्हाला. आता सांगतो. तुम्हाला कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन मिळणार आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो कार्टेशियन काढतो बरं का मी. बघा x मायनस 1. ओके. आता x झालं. पुन्हा 0 मायनस 1. पुन्हा 4 मायनस 1 आलं. ठीक आहे. y मायनस 1. आता मी काय करतोय बघा, त्या 2 मधून 1 मायनस करा. म्हणजे तुमच्या डोक्यात येतं का भावानो? म्हणजे x2 मायनस x1 तसं y2 मायनस y1. 2 मायनस 1. 2 मायनस 1 त्याच्या खाली काय येणार? इथं y 5. 5 मायनस 1. आता इथं येणार आहे z मायनस 1. ओके. पुढं 3 मायनस 2. अजून 6 मायनस 2. अरे सॉल्व्ह करा. तुम्हाला मिळेल कसलं इक्वेशन? कार्टेशियन इक्वेशन मिळेल. कुठलं इक्वेशन मिळेल? कार्टेशियन इक्वेशन मिळेल. लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो झेड मायनस ओय, 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 थांबा 1 मिनिट. मी तुम्हाला सांगतो. ॲक्चुअली हे 1 1 इथं 2 वरती लिहायचं राहिलं होतं माझं लक्षात घ्या. होतं गडबडीत बरं का, समजून घ्या. हे 2 2 नाही हां, हे झेड -2 आहे. मग तुम्हाला इक्वल टू 0 घ्यायचं आहे. इक्वल टू 0 घेतलं की तुम्हाला मिळेल कार्टेशियन इक्वेशन. आता मी तुम्हाला सांगतो की या कार्टेशियन इक्वेशनला ओके, तुम्हाला कन्व्हर्ट करायचंय मग वेक्टर इक्वेशन मध्ये. कुठल्या इक्वेशन मध्ये? वेक्टर. कार्टेशियन इक्वेशन जस्ट तुम्हाला मागे नेतो बरं का मी. ओके. ही जी कार्टेशियन इक्वेशन तुम्हाला असं मिळेल, समजून घ्या. कार्टेशियन इक्वेशन मिळेल. जरा 1 मिनिट लागेल बरं का. कार्टेशियन इक्वेशन मध्ये जे तुम्हाला एक्स, वाय, झेडचे कोएफिशियंट असतात ते कोण आहेत बघा. एक्सचा कोएफिशियंट 5 आहे. इकडे 5 आहे. वायचा -2 आहे. हे सगळे डायरेक्शन रेशो नॉर्मलचे आहेत. म्हणजे तुम्ही या सोप्या मेथडनं, ही सोपीच मेथड ना, जेव्हा सॉल्व्ह कराल, तेव्हा तुम्हाला काहीतरी असं इक्वेशन मिळेल. समजून घ्या. एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इक्वल्स टू समथिंग काहीतरी मिळेल. मग ए बी सी जे मिळाले तुम्हाला नॉर्मल मिळाले. तुम्हाला ए बार माहिती आहे आणि तुम्हाला नॉर्मल इथून मिळणार आहे. मग तुम्ही करणार आर बार डॉट एन बार इक्वल्स टू ए बार डॉट एन बार झालं वेक्टर इक्वेशन. मला जरा लाईन पेक्षा प्लेन सोपं वाटायला लागलंय. लाईन पेक्षा प्लेन सोपं वाटतंय. हेच तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन लक्षात घ्या. आता कसं करूया रे बाळांनो, त्या प्लेनचं इक्वेशन हे आहे आर बार. थांबा 1 मिनिट, ते प्रूव्ह करायचं नको, जाऊ दे. तर त्यांनी कसं कसं केलंय बघूया. आपण इथून सुरुवात करूया बरं का. एनपी बार परपेंडिक्युलर टू एन कॅप. बरोबर आहे. एनपी बार त्या प्लेनमध्ये आहे आणि हा तो परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर आहे त्यामुळे डॉट प्रॉडक्ट त्यांनी 0 घेतलाय. आणि एनपी बार काढण्यासाठी बघा, एन आणि कुठे आहे, पी कुठे आहे बघा. एनपी बार काढण्यासाठी त्यांनी आर बार मायनस पी पी एन कॅप घेतलंय लक्षात घ्या. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा. परपेंडिक्युलर आहेत. पुढची स्टेप इथे लिहिले डॉट प्रॉडक्ट 0. पुढची स्टेप त्यांनी इथं लिहिले. त्याच्या पुढची स्टेप त्यांनी इथं केले बरं का, लक्षात घ्या. तर ओएन बार हे सगळं दिलंय. मला फायनली तुम्हाला काय सांगायचंय बघा.
जर आर बारच्या पुढं एन कॅप असेल, कॅप काढण्यासाठी नॉर्मलला त्याच्याच मॅग्निट्यूड डिव्हाइड करायचं. जो पी मिळते ना पी, ते डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन आहे. जो पी मिळतोय तुम्हाला तोच आहे डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. आता सांगतो लक्ष द्या. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन विच इज द डिस्टन्स ऑफ 6 युनिट फ्रॉम द ओरिजिन. म्हणजे आर बार डॉट एन कॅप इक्वल्स टू 6 दिले त्यांनी. डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन दिलंय. आणि आणि अँड टू विच द वेक्टर हा नॉर्मल दिलाय की रे त्यांनी. मग नॉर्मल दिलाय म्हणजे किती सोपं आहे. मग त्याचा नॉर्मल दिलाय ना तुम्हाला, त्याची मॅग्निट्यूड काढा ना. रूट मध्ये 2 चा स्क्वेअर 4, -1 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 9 झालं. त्याची मॅग्निट्यूड 3 येते. म्हणजे ते एन कॅप काढला. एन कॅप. मग आर बार डॉट एन कॅप इक्वल्स टू पी. पी त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे आर बार डॉट हे दिल्यावर झालं. या 3 ने इकडे मल्टिप्लाय करा. इक्वेशन मिळालं तुम्हाला, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला सांगतो इथं पी दिलेलं होतं आणि एन बार दिला होता. आणि म्हणजे तुम्हाला काय काढायचं होतं सांगा बघू. तुम्हाला असं काढायचं होतं काय? वेक्टर इक्वेशन म्हणजे आर बार डॉट एन बार इक्वल्स टू ए बार डॉट एन बार असं पाहिजे होतं. बरोबर आहे. आता झालं होतं काय की तुम्हाला एन बार दिलाय का? दिले. तुम्हाला पॉइंट हेच माहित नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे आपण काय केलं लक्षात घ्या. व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्यवस्थित की हा फॉर्म्युला आपण वापरेल. डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन दिला असेल तर. आणि एन कॅप काढलं ना, एन कॅप आपण त्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूड डिवाइड करून ते पुट केलं. या 3 ने इकडे मल्टिप्लाय केलं. प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. मी इथे लिहितोय व्हेरी इम्पॉर्टंट बरं का. ह्याची जर एकदा रिव्हिजन करणं पाहिजे. याची एकदा काय केली पाहिजे? रिव्हिजन हे लक्षात घ्या. शांतपणे त्याची रिव्हिजन करा बरं का. ओके. हां. आता दुसरं. फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द ओरिजिन. अरे पी विचारलंय, पी विचारलंय. आणि हे प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन दिलंय. कसलं दिलंय इक्वेशन? कार्टेशियन इक्वेशन दिलंय. त्याच्यावर मला नॉर्मल फाइंड आउट करता येईल. पण सांगतो की अजून एक इक्वेशन आहे आपल्याकडे. हे बघा. LX प्लस MY प्लस NZ इक्वल टू P आणि LMN हे डायरेक्शन कोसाइन्स आहेत. डायरेक्शन रेशो तुम्हाला माहिती आहेत. 1 -3 4 म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू A, B, C च्या आहेत. मग A ला त्याच्या रूट मध्ये A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर ने डिवाइड केलं की डायरेक्शन कोसाइन मिळतं. 1 चा स्क्वेअर 1, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 16 9 25 आणि 1 26 म्हणजे रूट 26 न प्रत्येकाला डिवाइड केलंय. ओके. मग तुम्ही असं केल्यानंतर LX प्लस MY प्लस NZ इक्वल टू P मिळेल. P म्हणजे डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन मिळेल. P म्हणजे डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. आणि ऐका माझं, आपण असं केलं ना LP, MP आणि NP हेच असतात फुट ऑफ द परपेंडिक्युलर. हेच काय असतात? फुट ऑफ द परपेंडिक्युलर. ओके. फुट ऑफ द परपेंडिक्युलर. तर मी तुम्हाला सांगतो. परपेंडिक्युलर डिस्टन्स विचारलंय. कार्टेशियन फॉर्म दिलाय. नॉर्मल काढा. नॉर्मलचे A, B, C ची व्हॅल्यू काढा. नॉर्मलचे रेशो काढा. रेशो डायरेक्शन कोसाइन काढा. डायरेक्शन कोसाइन तुम्ही काढल्यानंतर तुम्हाला जे इक्वेशन दिलंय ना, त्या प्रत्येकाला त्याला डिव्हाइड करा ना. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, इथं 1 आहे. त्याला √26 आणि मायनसचं प्लस करा. तुम्हाला जे मिळणार आहे ते डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन मिळणार आहे. मी तुम्हाला एक हिंट देतोय बरं का बाळांनो. या व्हिडिओच्या शेवटी किंवा व्हिडिओ सुरू असतानाच हे फॉर्म्युल्याची लिस्ट तयार करा. त्याच्यानंतर तुम्ही या टॉपिकच्या मिसलेनियस मध्ये जावा. तिथे तुम्हाला ते फॉर्म्युले आठवतायत का बघा. नाही आठवणार, लगेच नाही आठवणार. पण आज एकदा रिव्हिजन होते. उद्या दिवसभरात दुसरी रिव्हिजन होणार. संध्याकाळी झोपताना पुन्हा एकदा रिव्हिजन आणि पहाटे चौथी रिव्हिजन करायची. लाईन प्लेनची रिव्हिजन मला पाहिजे बरं का भावानो. मला पाहिजे. फाइंड फुट ऑफ द परपेंडिक्युलर विचारलंय फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन दिलंय. आता मला सांगा डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल काय दिले? 2, 1 आणि -2 दिले. 2, 1 आणि -2 दिले. बरं. त्याला त्याचा रूट मध्ये त्याचं मॅग्निट्यूड काढा. 4, 4, 9 म्हणजे 3 येणार आहे. म्हणजे या प्रत्येकाला 3, 3, 3, 3 न डिवाइड करा. ओके. 3, 3, 3 न डिवाइड केलं प्रत्येकाला. मग आता हे तुम्हाला मिळालं. हा तुमचा L आहे, हा तुमचा M आहे आणि हा तुमचा N आहे. ओके. तुम्हाला फक्त काय करायचंय? फुट ऑफ द परपेंडिक्युलर मगाशी मी तुम्हाला बोललो. LP, MP, NP. मग L तुमचा हा आहे. त्याला P ने मल्टिप्लाय करा. P कुठे आहे? 6 हा P आहे, लक्षात घ्या. म्हणजे मला हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. LX प्लस MY प्लस NZ and that equals to distance from origin, perpendicular distance from origin. जरा फास्ट होतंय पण होऊ दे. आपल्याला फिनिश करायचंय. हे जे इक्वेशन आहे त्याला म्हणतात ते नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा आणि हेन्स फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर. तुम्हाला माहितीच आहे. नॉर्मल तुम्हाला दिलंय. रूट मध्ये करा. 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 12 चा स्क्वेअर 144, 16 9 25 आता ऍड करा. 169 त्याचं स्क्वेअर रूट 13 येते. प्रत्येकाला 13 ने डिवाइड करा. दिलेल्या इक्वेशनला 13, 13, 13 आणि ह्याला पण 13 ने डिवाइड करा. हा तुमचा डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन असणार आहे. हा डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन असणार आहे. आणि डायरेक्शन कोसाइन्स हेच की 3/13, 4/13 मायनस बरं का 12/13 हे कोण आहेत? डायरेक्शन कोसाइन्स.
मग आता इमिजिएटली व्हिडिओ पॉज करून थांबा. इमिजिएटली व्हिडिओ पॉज करून थांबा. मी पण एका मिनिटात पाणी पितोय आणि तुम्हाला काय करायचंय, की आत्तापर्यंत आपण जेवढं घेतलं प्लेन मधले ते फॉर्म्युले रिवाइज करा. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 मार्काचा फेव्हरेट. ओके. कदाचित 4 मार्काला पण विचारतील. आता तुम्हाला सांगतो 2 प्लेन आहेत. ते एकमेकाला इंटरसेक्ट करतात आणि ही त्यांची लाईन ऑफ इंटरसेक्शन. ह्यातनं जाणाऱ्या प्लेनचं इक्वेशन तयार करायचं आणि ते आहे असं. वाचा काय लिहिलंय? आर बार डॉट N1 प्लस N2 प्लस लॅम्बडा इंटू D1 प्लस D2. ते सगळं सॉल्व्ह करा. तुम्हाला असं पण मिळेल लक्षात घ्या. फॉर एव्हरी मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. हे मला चांगलं वाटतं इक्वेशन बरं का. बघा. आर बार डॉट N1 बार प्लस लॅम्बडा N2 बार. लक्षात राहत नाही. लक्षात राहत नाही. जरा वेळ लागतो. याची परत परत प्रॅक्टिस करावी लागते. आर बार डॉट N1 बार प्लस लॅम्बडा इंटू N2 इकडे D1 प्लस लॅम्बडा इंटू D2. ओके. पण समजा तुम्हाला असे कार्टेशियन इक्वेशन दिले असतील तर पहिले इक्वेशन घ्या प्लस लॅम्बडा इंटू दुसरे इक्वेशन घ्या इक्वल टू 0. बघा इथं. पहिले इक्वेशन प्लस लॅम्बडा इंटू दुसरे इक्वेशन and that equals to 0. Okay. Represent the plane passing through line of intersection, their intersection. चला न्यूमेरिकल मी निम्मच घेतलंय बरं का. नीट बघा. व्यवस्थित बघा. कसलं इक्वेशन दिलंय? वेक्टर इक्वेशन दिलंय. मग वेक्टर इक्वेशन म्हणजे तुमचा झाला काय? हा N1 आणि हा N2 झाला. आणि हा D1 आणि हा D2. मग आठवा R बार डॉट N1 प्लस लॅम्बडा N2. R बार डॉट N1 हा प्लस लॅम्बडा इंटू N2 प्लस D1 प्लस लॅम्बडा D2. ओके. बरोबर आहे. बरोबर आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट हे थोडंसं सिम्प्लिफाय केलंय त्याने बरं का. चला ठीक आहे. कसं सिम्प्लिफाय केलंय? आय जे के चे कोएफिशियंट एकत्र आणलेत बघा. 1 आणि 2 लॅम्बडा एकत्र घेतलंय. 1 आणि 3 लॅम्बडा एकत्र घेतलंय. 1 आणि 4 लॅम्बडा एकत्र घेतलंय. पण थांबा ना. हे कुठल्या पॉइंट मधून पास होते म्हणजे XYZ ची व्हॅल्यू दिलेत ना आपल्याला. ओके. मग तुम्हाला मला काय म्हणायचं माहितीये का? त्या कुठल्या द प्लेन पासिंग थ्रू पॉइंट तुम्हाला दिलेलं आहे. प्लेन पासिंग थ्रू पॉइंट जर तुम्हाला दिलेलं असेल तर त्याच्यावरून सॉल्व्ह करून तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची आहे. कुठली व्हॅल्यू काढायची आहे? लॅम्बडाची. कशी सांगतो मी त्यांनी काय केलंय? मगाच आठवा. आर बार डॉट एन बार इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. हे झालं वेक्टर. मी कार्टेशियनला बोललो होतो की ह्याला एक्स वाय झेड मध्ये कन्वर्ट करायचंय. मग तसंच त्यांनी केलंय. ओके. एक्स वाय झेड पण त्यांनी पॉईंट दिलाय की त्यामुळे त्यांनी 1 2 घेतलंय. तर कळालं का? आता घ्या डॉट प्रोडक्ट. आय च्या कोएफिशियंट 1 ला मल्टिप्लाय करा. 1 इंटू 1 प्लस 2 लॅम्बडा घेतलं. जे नाहीच आहे इथं त्यामुळे ह्याला मल्टिप्लाय करायची गरज नाही. के चा कोएफिशियंट 2 आहे. 2 इंटू 1 प्लस 4 लॅम्बडा. ओके. आणि दॅट इक्वल्स टू हे आहेच. म्हणजे सॉल्व्ह करा. तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल. लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली किती? इथं पुट करा. इक्वेशन तुमचं तयार होणार. ओके. आणि लॅम्बडाची व्हॅल्यू नेहमी असं म्हणतो ना आपण फ्रॅक्शन मध्येच मिळेल किंवा असं म्हणजे होल नंबर मिळेल असं काही नाही. फ्रॅक्शन मध्ये पण मिळू शकते. लक्षात घ्या. या टॉपिक मध्ये आहेत तशा व्हॅल्यू भरपूर. मी थांबतो 1 मिनिट. बघा. आता संपतच आलंय. आपल्याला तर खूप सोपे सोपे पॉइंट घ्यायचे बरं का. अँगल बिटवीन प्लेन म्हणलं ना, अँगल बिटवीन प्लेन म्हणलं तर तुम्हाला कॉस थिटा इक्वल्स टू एकाचा नॉर्मल आणि दुसऱ्याच्या नॉर्मलचा डॉट प्रोडक्ट डिवाइडेड बाय त्याची मॅग्निट्यूड. आणि तसंच आहे आपण लाईनला पण केलं होतं आपण आठवतंय B1 बार डॉट B2 बार अपॉन B1 ची मॅग्निट्यूड आणि B2 ची मॅग्निट्यूड. ओके. तसं कॉस थिटा इक्वल्स टू A बार डॉट B बार अपॉन A आणि B ची मॅग्निट्यूड असंच आहे ना. डॉट प्रोडक्टच्या डेफिनेशन असंच करतोय आपण. पण समजा लाईन आणि प्लेन असेल तर मात्र साइन थिटा घ्यावं लागतं बरं का. मग लाईनसाठी समजा साइन थिटा घ्यावं लागतं. मग साइन थिटा इक्वल्स टू लाईनमध्ये B बार असतो याच्यात नॉर्मल असतो आणि झालं की त्यांच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचंय. मग आता हे प्रॉब्लेम तुम्हीच करायचे. अँगल बिटवीन प्लेन N1 N2 तुम्हीच सॉल्व्ह करायचे आहेत. लाईन आणि प्लेन साठी तुम्हाला साइन थिटा येणार आहे फक्त. मग मी तुम्हाला सांगतो आता या टॉपिक मध्ये फारसं किचकट काही नाहीये. अँगल बिटवीन लाईन प्लेन, अँगल बिटवीन प्लेन 3 पॉइंट दिले, 2 पॉइंट दिले. तुम्हाला इक्वेशन तयार करायला जमलं पाहिजे एवढंच आहे. आता कोप्लॅनॅरिटी ऑफ टू लाईन्स सांगतो. 2 इंटरसेक्टिंग लाईन या कोप्लेनर असतात. 2 इंटरसेक्टिंग लाईन या कशा असतात? कोप्लेनर असतात. 2 इंटरसेक्टिंग लाईन या कोप्लेनर असतात लक्षात घ्या. मग 2 लाईन जर कोप्लेनर असतील तर ते इंटरसेक्ट करतात. इंटरसेक्ट करतात मग लाईन मधला आठवा A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार इक्वल टू 0 आलं पाहिजे. इक्वल टू 0 आलं पाहिजे. मग आता
मी सांगतो हे पुस्तकातले सॉल्व्हड प्रॉब्लेम आहेत बाळांनो, की ही जी लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ते काय म्हणतायत, की ह्या 2 लाईन कोप्लेनर आहेत. तर माझं ऐका मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. मग ह्या आता 2 लाईन कोप्लेनर आहेत. चला ठीक आहे. बरोबर आहे? त्या 2 लाईन कोप्लेनर आहेत. मग ह्याचा जो बी बार आहे, तो समजा हा म्हणूया आपण. याचा जो आहे त्याला आपण सी बार म्हणूया. आता मला पाहिजे एन कॅप, एन बार. तो या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट असणार आहे. बरं ह्या 2 लाईनवरचा कुठला पण एक पॉइंट घ्या. चला हा पॉइंट घेऊया. त्याला ए बार म्हणूया. म्हणजे मला आर बार इक्वॉल्स टू ए बार मिळालं. प्लस लॅम्बडा इंटू काय मिळणार? बी बार क्रॉस सी बार. बी बार क्रॉस सी बार. तेच त्यांनी घेतलं. अरे मला प्लेनचं इक्वेशन तयार करायचं. मी लाईनचं इक्वेशन तयार करलोय. प्लेनचं इक्वेशन काय असतं? आर बार डॉट एन बार इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. मग एन बार म्हणजे कोण आहे? बी बार क्रॉस सी बार. घेतलाय त्यांनी इथं बी वन बी टू म्हटलंय बरं का त्यांनी. सेम म्हणजे मला कळालं की दोघांना परपेंडिक्युलर म्हणजे त्यांचा असतो क्रॉस प्रॉडक्ट. मग सगळंच जमतंय. आता मी शेवटी एक रिक्वेस्ट करतोय. तुम्ही पीवायक्यू शोधा. तुम्ही पीवायक्यू शोधा लाईन प्लेनच्या. कुठून शोधणार? वायलन मधून. मॅथ्स 1 मधून तुम्हाला लाईन आणि प्लेन ओपन करायचं आहे आणि आता 5 मिनिटं. अँगल बिटवीन लाईन्स विचारलंय. कॉस थिटा इक्वल्स टू बी1 बार डॉट बी2 बार अपॉन बी1 बी2 पण कॉस थिटा नाही विचारलं. थिटा विचारलंय. मग कॉस इन्व्हर्स घ्यायचा. क्वेश्चन नंबर 2. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर दिलंय आणि पॅरलल टू घेतलंय लाईनमध्ये आपण. सोप्पं आहे घेतलंय. परपेंडिक्युलर प्लेन फ्रॉम ओरिजिन. आता थांबा, 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 थांबा. मला विचारायचंय. हेच आपल्याला करायचंय भावानो. किती आठवतंय बघायचं आपल्याला. तुम्हाला सांगतो प्लेनचं इक्वेशन आर बार डॉट 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप मायनस के कॅप इक्वल टू 5 दिलंय आणि डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन विचारलंय. डिस्टन्स फ्रॉम काय विचारलंय? ओरिजिन. तुम्हाला सांगतो ही व्हॅल्यू कोणाची आहे रे? आर बार डॉट एन बार इक्वल्स टू ए बार डॉट एन बारच्या. तुम्हाला डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन पाहिजे असेल तर एन बारला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करा. म्हणजे तुम्हाला इकडं जे मिळालंय त्यालाच एन बारच्या डिवाइड करा आन्सर मिळणार ना. ह्याची मॅग्निट्यूड करा 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9 आणि 1 14 रूट 14 उत्तर बरोबर आहे. बघा अँगल बिटवीन लाईन्स, अँगल बिटवीन प्लेन्स एकूण एक प्रश्न तुम्हाला सुटणार आहे. मग आता काम करायचं बरं का तुम्हाला. तुम्हाला वायलनच ऍप्लिकेशन ओपन करायचंय आणि वायलन वरती एकूण एक प्रश्न रिवाइज करायचा आहे आणि मग 10 मार्क फिक्स होतील आणि सीईटीला याचा टू मच फायदा होणार आहे. ऑल द बेस्ट.